आपल्या ध्यानात आपण राहणे हेच ध्यान. आपल्या ध्यानात आपण राहणे हेच ध्यान. आपण काय आहोत हे कळले ते ध्यानात ठेवून राहणे. बुद्धीला समजल्याशिवाय हृदयाला समजणार नाही. म्हणून बुद्धीला तरी कळले पाहिजे, तू देह नव्हेस, देहासारखी नव्हेस. तुला आकार नाही हे ध्यानात ठेवून वाग. काया लपेटलेली नसताना तू कसा होतास याचे ज्ञान आहे काय? मी कायारूपी हे तुमचे अज्ञान काढण्यासाठी ज्ञान सांगितले जाते. काया हे आत्म्याचे रूप नाही. आकार हे माझे रूप आहे असे वाटते तो अहंकार. आमच्या वाक्यावर जो सर्व काही सोडून देईल तो तात्काळ ब्रह्मरूप होईल. गुरुमंत्रांचा जप अष्टोप्रहर चालू ठेवला पाहिजे. सवयीने विषसुद्धा पचविले जाते. ध्यानाला बसायची सवय करा. रोज 1 मिनिट वाढवत जा. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा आग्रहच घेऊन बसलात तर जगात काहीही अशक्य नाही. आत्मचैतन्याचे हे रंगरूप आहे. त्याला काहीही अशक्य नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्यानात आला नाहीत तोपर्यंत देवळात वगैरे जाणे घडणारच. अन्य काही होणे सोपे आहे. परमात्मा स्वरूप होणे फार कठीण आहे. जे उघड आणि सोपं आहे तेच ध्यानात येत नाही. कायारूपी आपण जातीने मनुष्य व मनुष्याचे कर्म तो आपला धर्म हे अज्ञान आहे. आपण असलेल्या ज्ञानाला देहाचे वेष्टन झाले आहे. तेच आपण समजून वागतंय हे अज्ञान. देहासारखे आपण हे मूळ अज्ञान. आपण आहे हे ज्याच्याने कळते त्याचे जाणते जे त्याचे नाव ज्ञान. देहरूप जर नाही तर आपण मरणार असे वाटते हे भ्रांतीचे फळ. देहात असलेले ज्ञान कोणाला कळते? तेच आपण. ज्ञानाचे जाणते आपण, पण ते विनाशब्द आपण. जाणवत्या जाणवेला श्रवणाने जाणीव देऊन जगात नाना कर्म होत आहेत, पण त्याने स्वरूपाचे ज्ञान होणार नाही. क्रियारहित येणे जाणे रहित आपण हे जाणले पाहिजे. जाणणाऱ्या ज्ञानाला जे जाणते त्यात बदल होत नाही. जाणीवेने जाणलेले जेवढे जेवढे असेल ते ते आपण नव्हे. कळतेपणे कळते ते पालटते. अकळपणे ज्याला कळते ते पालटत नाही. जे नित्य नव्हे ते सत्य नव्हे. जे जे ऐकले पाहिले त्याचा निश्चय केला, पण तो कळल्यामुळे ते कळते पण कालधर्मी आहे, नित्य नव्हे. ईश्वराचा सहवास म्हणून आपण असल्याचे ज्ञान, पण तो हंगाम म्हणून अनुभव आहे. ईश्वर, जग आणि ज्ञान हे कालधर्मी हंगामी आहे. ईश्वर विश्वरूप आहे वगैरे सर्व ठीक, पण तो टाईम म्हणून आहे. आपण मरतो की आयुष्य संपते याचा विवेक करा. कोणी कितीही युगे जगला असेल पण तो कालधर्मीच. जे दिसते भासते ते नासते. तू दिसत नाहीस, भासत नाहीस, म्हणून नासतही नाहीस. ईश्वर जगाचा सूर्य आहे, आत्मा आहे, पण मी तसा नव्हे. माझी वस्तुस्थिती मला नित्य आहे. नित्याला स्मरण विस्मरण नाही. माझ्या अस्तित्वाला युगाचे माप लागू नाही. कोट्यावधी साधकात एखादाच हे जाणणारा असेल. शरीरूपी ज्ञान हे शुद्ध अज्ञान. ज्ञानरूपी ज्ञान अंतर्यामी ते कालधर्मी म्हणजे पालटणारे आहे. याचा जाणता आहे तो नित्य आहे. त्याला आयुष्य नाही, त्याला साक्षी पुरावाही नाही, केवळ अद्वैत. हे ऐकून तुम्ही स्वतःला कुठपर्यंत पोहोचवलंय ते पहा. ज्याला जाग आणि झोप याचा अनुभवसुद्धा नाही तेच पाहावे आपणासाठी आपण. जे तुम्ही पाहिलेले नाही ते कालजन्य आहे. या विरहित जे आहे ते नित्य आहे. मुख्य देव मुख्य व्यवसाय गुण पासून पर्यंत तुम्ही असल्याची जाणीव या मुख्य देवास जाणल्याशिवाय आपणासी आपण सापडणार नाही. स्वच्छ झालेला माणूस म्हणजे देव. अन्नाचा रसाचा गुण कोणी? प्राण्याला आपण आहे असे जाणवणे, जंतुत्व. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे म्हणजे हा पदार्थ देह मी नव्हे. सुवर्ण नसता जसा अलंकार नाही तसे पदार्थ नसता मी अमका तमका ही उमका नाही. जसे आहे तसे पहा. कल्पना करू नको, काही होऊ नको, पुन्हा लपेटलेला जाशील. फार काय कोणत्याही योग्यतेचा उच्चार घेऊ नको. काहीतरी केल्याने जे होते व मिळते ते सोपे आहे, पण ते नित्य सत्य नव्हे. असाच्या असाच राहिलास तर आपणाला आपण ज्याच्याने कळते
ते दिसेल. पण एखाद्या विरळ्यालाच दिसण्यामध्ये जगाचा जन्म होतो हे जाणवते. बाकीचे कायारूपाला भुकेलेले आहेत. नाराज होऊ नको, हिंमत धरा, ओळखून घ्या आणि वागत चला. हे यथार्थ ओळखलेत तर तुम्हाला कळेल दुःख म्हणजे लहान मुलांची चेंडूगोळी आहे. प्रत्येक प्राण्याला प्रथम काय दिसते? आपण आहे असे किंचित जाणवणे दिसते. हे जाणवते आहे त्याला काळाचे माप आहे. ज्याला जाणवते तो नित्य, जे दिसते भासते ते मावळते. ते कशाचा अभाव झाल्याने मावळते? जाणवते जाणपण मावळल्यानेच जाणवते. जाणपण शांत झाले की सगळे शांत. जे काळातीत आहे ते पक्के ठाऊक आहे तुम्हाला, पण विवेक करायला फुरसत नाही. मन बुद्धी गोचर म्हणजे मी आहे हे म्हणण्याच्या आधी मन निर्माण झाले त्यालाच नाव द्या अहम ब्रह्मास्मी. ईश्वर संभव, ब्रह्मसंभव, ब्रह्मसंबंध फार बिकट. तो सद्गुरूच काढू शकतो. गुरुवाक्य ज्याने वापरायलाच घेतले त्याला ब्रह्मसंबंध स्पर्शही करू शकत नाही. आज तुम्ही मीच ईश्वर आहे या खुमखुमीने राहा. त्याच्यातून तुम्हाला त्याची ओळख झाली की तुम्ही मग त्या परते. सर्व पदार्थ ज्ञान आहे, पण पदार्थ नव्हे. आपण हे लक्षात ठेवा. गुण सगुण पदार्थाचा अर्थ लागला पाहिजे. गुणातीत भावातीत म्हणून कालातीत. त्याच्या असण्याला कालाचे माप नाही. काल येतो जातो. नित्य सत्य स्वरूप आहे तसेच आहे. ज्याला रंगरूप नाही, कालाचे माप नाही, तो लहान की मोठा. म्हणूनच ज्याला हे कळले तो सर्व योग्यता फेकून लहानाहून लहान होतो. अन्यत्वातील अमकातमका ही आठवण दुःखाचे कारण आहे. आपल्या गुरुबद्दल ज्याने विकल्प घेतला त्याला कुठेही शांती मिळणार नाही. देह नव्हे असे आपण नव्हे हे ज्याच्याने कळते ते आपण सुरुवातीला, परी तेही नव्हे आपण, जे ठाऊक आहे आपणासी तेही नव्हे आपण. आता तुम्ही आम्ही बोलतो हे पदार्थ ज्ञान. पदार्थाचा गुण ज्ञान कला.